आपण सर्वजण श्रोतृवर्ग बहुश्रुत आहात, सुहृद आहात, अनेकांचं अनेक प्रकारचं आपण ऐकता आणि श्रवणातलं सुख नेमकं काय आहे, मग ते नारदीय कीर्तनाचं असू दे, एखादं प्रवचन असू दे, एखादं वारकरी कीर्तन असू दे, ते आपण अनुभवता. कारण सगळ्याच संतांनी आम्हाला श्रवण भक्तीतलं सुख समजावून सांगितलंय. श्रवणाच्या मिसे बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुख नांदे. सुख 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 असं व्यवहारामध्ये काहीच नसतं. आपल्याला वाटतं सुख आहे, पण सुखाचं नाणं उचलायला गेलो की दुःखाचा काटा आपोआप त्याच्या मागे असतोच. हे मात्र आम्ही सर्रास विसरून जातो. त्यामुळे सुख हे असं काहीही नसतं. प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी राहणं हीच सुखाची खरी व्याख्या आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये आम्हाला समाधानी राहता येईल का, बस तेवढं जमलं की आम्ही सुखी. त्यामुळे श्रवणातलं सुख आम्हाला संतांनी वारंवार सांगितलं. माझी ज्ञानोबा माऊली, खरं तर माऊलींचा तसा स्वभाव नसताना सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिज्ञा करतात. एक क्रांतिकारी प्रतिज्ञा माऊली करतात. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी